जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त. हे बघा, आज आम्ही सद्गुरू नारायण महाराज यांचा आज बघा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आहे बघा. तर कार्यक्रमासाठी आमचे चौधरी भाऊसाहेब आणि आम्ही आता बघा नारायणपूरला निघालोय बघा. आज सकाळी 6 वाजता निघालोय. तर रात्री संध्याकाळी माघारी येणं होईल, पण आता आज 10 वाजेपर्यंत तिथं जायला पाहिजे. 10 वाजता कार्यक्रमाचं नियोजन आहे बघा. तर चाललोय बघा आम्ही आता. आणि बघा ते चौधरी साहेबांचे चिरंजीव हे पण नारायणपूरचे शिष्य आहेत बघा. आणि हे आमचे तराटी भाऊसाहेब हे तर जय हरी, हे पण आमचे शिष्य आहेत बघा नारायणपूरचे. तर आम्ही अंत्यविधीला पण आम्ही गेलो होतो बा. आणि आता चाललोय नारायणपूरला बघा. हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. केला गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या बंद नाही केला. पर्वाची आज सांगता मुंबई पुण्यासह राज्यभरातील हे बघा आता 8:09 झालेत बघा. आता आम्ही सासवडला आलोय बघा आता. आणि अजून एक 15 मिनिटात आम्ही जाऊ. आणि 8:30च्या पुढं काहीतरी कार्यक्रम चालू आहे, म्हणजे बरोबर आम्ही टायमात आलोय पा. हे बघा, हे सासवड आलोय बघा आता इथं. आणि सासवड मध्ये काय चहा घ्यायचा बनले का नाही बाई दाद्या? जर इथं सासवड मध्ये चहा घेऊ आणि काही इथून 15 मिनिटात जाऊ. आता तिथं आपण 8:30च्या आतच जाऊ तिथं. हे बघा इकडं हा पुण्याहून रोड आला बघा. आणि हा इकडं रोड पुढे गेला, हे जेजुरी मोरगाव. आणि इथून शॉर्टकट आहे बघा जायला नारायणपूर. हे बघा आम्ही आता निघाल्यापासून फक्त एकच ठिकाणी, म्हणजे आता नारायणपूर जवळ बघा. फक्त आता नुसता चहा घेण्यासाठी थांबतो, कारण तिथं संपूर्ण चहा वगैरे सगळं तिथं बंद आहे. हे बघा इथं चहा बी सगळं बंद आहे बघा. चहा सुद्धा पुढं आम्हाला सकाळपासून मिळाला नाही. इथं थांबलो कुठं चहा घ्यावं, पण नाही, सगळं बंद आहे. चहा वगैरे सगळं बंद आहे. हे बघा इथं गाड्यांचं पार्किंग इथंच झालंय पहा. एवढी गर्दी आहे नारायणपूरला बघा. संपूर्ण गाड्यांचं पार्किंग इथंच आहे पहा. हे पहा. आणि इथं बघा आता जिथं अंत्यविधी झाला होता तिथंच दशक्रिया विधीचा कार्यक्रम आहे पहा. असं बघा काय संपूर्ण आहे. हे बघा इथं दशक्रिया विधीचा कार्यक्रम आहे. आता गाडी पुढं लावतात काय नाही. इथं सगळं म्हणजे तुम्हाला इथं सोडू का? गाडी पुढे वर लावता का? तिथंच कपडे बदलून वर लावा त्या ठिकाणी का? तिथंच वर कपडे बदल ना. आता पुढनं जातो ना, इकडनं लय लांब जावं लागेल. आपण उतरा. हे पहा इथं कार्यक्रम पहा इथं. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. जयांते केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिक. त्यांची दशक्रिया विधी असू शकते का? मनामध्ये प्रश्न आहे. परंतु वेदवडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेवती. कीर्तीची अनुष्ठिती सामान्य सकळ. संतांचं जीवन पाहत असताना त्यांना येणं नाही आणि जाणं नाही, अशा अवस्थेला संतांची असणारी एक ज्ञानदेवालयाने रामकृष्ण मुनी वैकुंठ भुवनी घर केले. येणं जाणं हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
केले कर्म झाले तेची लोक आले उपजले मेले ऐसे किती आम्ही जन्माला यावं लागलं आम्हाला मरावं लागलं आणि पुन्हा जन्मलेल्या प्रत्येकाला पुन्हा या ठिकाणी यावंच लागतं जातस्य ही दुरोण जन्म बसेचं ही अवस्था जीवासाठी आहे आणि म्हणून आपण नेहमी चिंतन संत महानुभावाच्या संदर्भात ऐकलं असेल कसलाही असू दे कोर्टामध्ये बोर्डावरती आणि त्याला त्या तारखेला उपस्थित राहावं लागतं इच्छा असो अथवा नसो हे त्याचं परीक्षा परीक्षा प्रारंभ त्याला यावंच लागतं तुम्ही आम्ही या ठिकाणी येणारच आहे जन्म झाला मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्म आहे उपजते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे बलप्रमिका घड्याळाच्या काट्याप्रमाणे 12 वाजले की एक वाजला की पुन्हा 2 नंतर 3 हे निश्चित आहे परंतु हे जाणं येणं संतांना मात्र त्या ठिकाणी अनिवार्य नाही म्हणून तुकोबाराय आपल्या स्वतःची अनुभूती देताना सांगतात आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो आलो हा शब्द आहे यावंच लागलं असं गुरु माझेनु होय मीच ताणले गे काय नातं सद्गुरु महाराजांचं आणि शिष्याचं होतं गुरुधेनु होय ती गाय आहे निस्ती गाय नाही कामधेनु आहे जी जी आम्ही इच्छा करू ती पूर्ण करणारी ती कल्पतरू कामधेनु आहे चिंतामणी आहे गुरुधेनु होय श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव सद्गुरु अप्पा महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय धन्यवाद आणि आमचं वडा वाढू द्या सर्वांना काय वाजवा वाढणार तितक्या टाळ्यावाले इतके वाढणार सद्गुरु विश्वचैतन्य अण्णा महाराज की जय झाडावरती सुद्धा एक वेगळं प्रेम होतं उतराई म्हणून त्यांच्या चरणी आपण सर्वजण या ठिकाणी नतमस्तक होत असताना पुरंदर हवेली तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय संजयजी जगताप यांना विनंती करतो की आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी गणेश महाराज भगत यांना सन्मानित करावं त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं भूषण वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय बंडातात्या कराडकर आपल्या वतीनं संजयजी जगताप या ठिकाणी गणेश महाराज भगत यांना सन्मानित करतील त्याची सातत्याने आठवण ठेवून जोपर्यंत आश्वास आहे तो ध्यास माझ्या मनामध्ये असेल अंतःकरणामध्ये असेल विचारांमध्ये असेल की माझ्या सद्गुरूंनी उभं केलेलं कार्य परिपूर्णतेकडे नेत असताना तो शेवटचा श्वास मी घेईल त्यावेळी माझ्या सद्गुरूंना मी जाऊन मिळेल हे पांडुरंगा तुझ्या दारामध्ये मी उभा आहे मी आता तुझं भजन करतोय सगळ्यांनी श्वास आत बाहेर आणि श्वास आत टाकून टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल आणि पुंडलिक वरदवचा जयघोष श्वास आत टाळी वाजवून विठ्ठल सगळ्यांनी आवाज आला वैकुंठापर्यंत दादासाहेब म्हणाले ना वैकुंठामध्ये सद्गुरूंपर्यंत आवाज गेला पाहिजे पांडुरंगाचं नाव माऊलीची समाधी आणि हुकच्या तुकोबारांच्या हिंदाने सुद्धा खराबले पाहिजे माझ्या अण्णा तुम्ही माझा प्राण माझ्या अण्णा होते त्यांच्यासाठी माझं आयुष्य समर्पित करतोय पांडुरंगा तुझ्या आशीर्वाद हवे पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज
प्रिय असणाऱ्या राष्ट्राची घोषणा प्रेमीच्या देहापासून ही खरी श्रद्धांजली. एकदा अंगठी आवडा, अण्णांना आठवा आणि भारत मातेची घोषणा अण्णांना आवडली ती मी आज इथे देतोय. सगळ्यांनी भारत भारत एक सूचना आहे. आता सरकारचे लोक उन्हात बसले. महाराज एकच फक्त पंतप्रधान कराडकर आणि आमदार एक दोन शेवटचे झाला. हे बघा बरंच नानाचं शेवटचं मनोगत झालं. पोलीस डिपार्टमेंट आमचा पत्रकार बंधू आहे. सर्वांनीच हे काम केलं. आमच्या डिपार्टमेंटचे काम अप्रतिमाचं काम केलेलं आहे. पत्रकारांमधूनही सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि एसटी महामंडळाने सुद्धा सहकार्य केलेलं आहे. कलेक्टर साहेबांनी सुद्धा जडवाहतुकीचे मंत्री निवेदन केलं आहे. खरोखरच सर्वांनी अण्णा महाराजांनी अनुभूती दिलेली आहे. म्हणून काका मंडळींनी आमचा विधी केलेला आहे. हे कार्यक्रम चिखलामध्ये होणार होता, म्हणून ज्या ज्या मंडळींनी हे काम केले त्यांना दत्त महाराजांना मदत कमी करणार आहे. सेवा केलेली आहे. भाऊनी जयेंद्र म्हणून शब्द दिला, क्लिअर करा, क्लिअर करून दिलं. त्यांचे मेहमाने सहकारी एका मिनिटात सांगतो. किती माणसं आमच्या वडगाव रस्त्याला जा, भिलवाडा आहे, भिलवाडा भिल्ला आहे. त्या भिल्लाचं गणपतीचं मंदिर आहे. 200चा उंबरा आहे का नाही रे? आहे का? दळवी संपूर्ण शुद्ध शाकाहारी आहे. गणपती आरती करतात. भिल्ला आहे, जातीमध्ये भिल्ला आहे. बरोबर आमच्याकडे नांदेडची मंडळी आलेली आहेत, आम्हाला आलेली आहे. वंजारी समाजाचे आहेत. नारायण फिरून सुद्धा गेले. बघा आता कार्यक्रम आता आटोपलेला आहे. पहा अण्णांच्यावर फुलांचा वर्षाव करून कार्यक्रमाचा समारोप झाला. पहा धन्यवाद. हे पहा आता दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपलाय पहा. आणि आता हे बघा आता लोक आता महाप्रसादासाठी जात आहेत. काही सकाळी लवकर आलेत पहा. तर सकाळी 8 वाजल्यापासून इथं माणसं बसून होती बघा. तर आता 11 वाजले तरी लोक एका जागेवर बसून होते बघा. तर असं बघा दशक्रिया विधी बघा. हे संपूर्ण लोक आता तिकडं मंदिराचं दर्शन घेणार आणि प्रसाद घेणार बघा. तिकडं सगळे चाललेत पहा. तर असा प्रचंड असा जनसमुदाय आलेला आहे बघा. विविध भागातून आलेला आहे पहा. आणि ते सर्व अण्णा महाराजांच्या आशीर्वाद घेण्यासाठी बघा हे आलेली मंडळी बघा. सर्व म्हणजे जुने म्हणजे 7 ते 8 दशकापासून येणारी माणसं 50-60 वर्षापूर्वीची येणारी भाविक आज इथं आलेले पहा. तर असं खरं बघण्यासारखा सोहळा आहे. तर सगळे लोक इथं आलेले. स्वामी आले बघा. अण्णा महाराज नंतर व्हिडिओ काढा. चला पुढे. स्वामी आले पहा. स्वामी पुढं गाव उभा इथं थांबण्यासाठी सांगितलंय बा.
ठेवायचा बाकी चला पुढं चला बाकीचे पुढं चला 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 बाकीचे पुढं पाहता मंदिरात स्वामी चाललेत पाहता कार्यक्रम मंदिरात होता तिथं नैवेद्य दाखवणार पाहते हे स्वामी महाराज म्हणजे नारायण महाराजांनी जे राजगादीचे वारसदार असं हे आहे बघा हे स्वामी राजगादीचे वारसदार हे आहे. तीर्थावर जायचं हे पहा हे नारायण महाराज 12 तोंड करायचं हातात घ्या पाण्यात पूर्ण तोंड तिकडे इकडं तोंड जरा छत्रीवरती अनादिंदो देव गदाधरः अक्षय्य पुंडरीकाक्ष प्रेतमुक्त प्रदो भव नारायण महाराज की जय. हे पाणी धरलेला पाण्याचा खडा असतो बघा तो ह्या बारवीमध्ये विसर्जन केलं बघा. आता इथून जाणार पाहिजे. आता सर्व विधी आता स्वामी रूममध्ये गेले पहा आणि आता विधी पूर्ण झालेला आहे. स्वामी रूममध्ये गेले. हे बघा मी आता दत्त मंदिरमध्ये आलो आहे. आता दर्पण मोबाईल केला परंतु नाही पण मी आपलं घाबरत करतो पहा. हे बघा हे नारायण महाराजांचे संपूर्ण चरित्रांचे औदुंबरी पाहिजे. हे पहा ह्या ठिकाणी दशक्रिया विधी झाला पहा. इथं
दशकाय विदेश टायमाला भरपूर अशी गर्दी होती बघा इथं, त्यामुळं आतमध्ये काय येता आलं नाही आणि समाधीचं दर्शन काय घेता नाही आलं बघा. तर आता जरा समाधीचं दर्शन घेतो बघा इथं. हे जे कोटी यज्ञ झाला होता त्या यज्ञ बघा इथं झाला होता. इथं आज पण ती ज्योत तैनात आहे बघा. आणि हे परमपूज्य श्री सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांचं बघा इथं समाधीचं इथं बघा असं केलेलं आहे बघा. हे कलश ठेवलेलं आहे आणि समाधी बघा इथं अशा प्रकारची समाधी तयार केलेली आहे बा. आणि वरून पण मंडपाचं काम केलेलं आहे बा इथं. अशा पद्धतीचं आहे बघा. आणि हे बघा इथं असं ह्या पद्धतीचं असं पुढं या शतकोटी यज्ञ होम आणि त्याच्यासमोर समाधी अशा ठिकाणी चेअरमन साहेब समाधीचं हे केलेलं आमचे सहकारी वेळोवेळी पीक पाडणारे पंढरपूर ते नारायणपूर बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्याला प्रत्येक संकटाला सहकार्य करणारे आमचे फाटे चेअरमन. खरोखरच असा मित्र कसा असावा तर असा असावा. आणि आमचा मित्र या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद देतो. सहकार्य आहे. धन्यवाद. इथं 7 ते 10 वर्षापूर्वी बघा इथं विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांनी एक होम केला बघा जगाच्या शांतीसाठी. 10 वर्षापासून बघा इथं हा यज्ञकुंड चालू आहे बा. आणि या यज्ञकुंड नारायण महाराजांनीच प्रज्वलित केलेला आहे. आणि हा कुंड आणि त्याच्या समोरच महाराजांनी समाधी घेतलेली पहा. आता संपूर्ण जवळजवळ आता कार्यक्रम आटोपलेला आहे. आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे पहा. आणि आता उत्कृष्ट असं बघा इथं नियोजन झालं बघा. इथं पण बंदोबस्त पण फार प्रमाणात होता बघा. इथं सर्व असं उत्तम असं नियोजन चालू आहे बघा इथं. तर इथं आता शेवट आता इथं गर्दी कमी झाल्यानंतर मी आतमध्ये आलो कारण आतमध्ये यायला येऊन देत नव्हते आणि जागा पण नव्हती येण्यासाठी. तर उत्कृष्ट असं नियोजन झालं आणि मग आता यांनी सोडलं आणि आम्ही आतमध्ये आलो पहा. बघा महाराजांचं नाव दादा वेदक. दादा वेदक महाराज बघा इथं हे नारायण महाराजांचे कट्टर भक्त होते बघा हे. आणि ते काय मी तुम्हाला लहान असताना मी तुम्हाला पाहायचं इथं पण त्या गोष्टी आता चालू झाले ना व्हिडिओ चालू युट्यूब व्हिडिओ आहे. युट्यूबला चालू आहे साहेब. नाही आम्ही शिरूरचे शिरूर इथं आता महाप्रसादाचं
इथं बघा नियोजन चालू आहे बघा इथं महाप्रसाद धन्यवाद. चालू आहे बघायचं संपूर्ण इकडं महिला सगळ्या महिला वर्ग आहेत बघायचं लाईन प्रसाद चालू आहे बघायचं. लाईननी संपूर्ण प्रसाद चालू आहे पाहिजे. दोन तीन वर पुरुष आहेत खाली महिला आहे असं 2 ठिकाणी बघा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे पाहिजे. हे लोक इथे होतात आणि बाहेरून जातात बघा असं. बघा उत्कृष्ट असं जेवणाचं नियोजन केलं बघा इथं. हे बघा हे जेवण आहे बघा असं मस्त लाईन लागते जेवण दिलं जातं बघा इथं. आणि सगळे शिस्तपणे काम चालतं बघा. खरंच हे नारायण महाराजांची कृपा आहे बघा. या अण्णांचा आशीर्वाद आहे तिथं सगळं शिस्तपणे काम चालतं आणि खरोखरच हे म्हणजे अण्णांची धन्यवाद. हे बघा आता मी नारायणपूरचा कार्यक्रम संपून बघा आता प्रसाद वगैरे घेऊन आता मी परत माघारी आता निघालो आहे बघा आता. तर उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला. भरपूर जनसमुदाय होता बघा कार्यक्रमाला. तर अगदी चांगल्या वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला बघा. तर आता मी आमच्या गायकवाड मॅडम ह्या बघा कालच पौर्णिमेला मुक्कामी आल्या होत्या आणि त्या आता आमच्याबरोबर चालल्यात. चौधरी साहेबांना आम्ही आज सकाळी आलो होतो. तर आज कार्यक्रम झाला, आनंद झाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.